नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण इतिहासाचं दुसरं प्रकरण शिकलो. इतिहास लेखन भारतीय परंपरा. आज आपण राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल हे प्रकरण शिकू. आत्तापर्यंत तुम्ही राज्यशास्त्राचा जो अभ्यास केलाय पाठ्यपुस्तकामधून, त्याच्यामध्ये स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य. आता स्थानिक शासन संस्थामध्ये मग नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, त्यानंतर जिल्हा परिषदा असतील, ग्रामपंचायती असेल, याची माहिती घेतली तुम्ही. त्याचबरोबर भारतीय संविधानातील मूल्य, मग याच्यामध्ये स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूल्य आपण पाहिली आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान. आता मागच्या वर्षीच आपण भारताचे इतर देशासोबत असलेले संबंध कसे आहेत आणि भारताचं स्थान कसं आहे याची 9वीच्या पुस्तकामध्ये आपण माहिती करून घेतलेली आहे. याचा विस्तृत आढावा तुम्ही घेतलेला आहे. भारताच्या संविधानाने धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर भारताच्या संविधानाने कोणत्याही एका विशिष्ट धर्माला मान्यता दिलेली नाही. भारतामध्ये तसं पाहिलं तर वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. मग त्याच्यामुळं संविधान हे सर्व धर्माचा समान आदर करतं. कोणत्याही एका विशिष्ट धर्माला संविधानाने मान्यता दिली नाही. म्हणजे भारत हा देश किंवा हिंदू धर्मीय आहे किंवा इतर कोणता धर्मीय असं म्हणून ओळखला जात नाही, तर धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलं आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे हे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडं पाहिलं जातं. म्हणजे सामाजिक न्याय, सर्वांना समान न्याय. कोणावर अन्याय जर होत असेल तर तो अन्याय कोणत्या कारणामुळे होतोय तर तो दूर करणे आणि व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यातूनच आपल्या भारतीय संविधानाकडं पाहिलं जातं. भारतीय संविधानानुसार राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तर भारताचं संविधान भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच लिहायला सुरुवात झालेली होती आणि त्यानुसार भारताला ते सुपूर्द केलं 1949 मध्येच. आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार राज्यकारभाराला सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळं आपण बघा 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर तेव्हापासून, तर 1950 पासून जो राज्यकारभार सुरू झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत चाललेलं स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, त्यानंतर सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले याचा अभ्यास या प्रकरणातून आपल्याला करायचा आहे किंवा थोडक्यात आढावा आपण या प्रकरणातून घेणार आहोत. तर हा जो आशय आहे हा 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे. एक लोकशाही, दुसरं सामाजिक न्याय व समता आणि 3 न्यायव्यवस्था. अशा प्रकारे या प्रकरणाची आपल्याला माहिती घ्यायची. त्यापैकी 1 नंबर लोकशाही. लोकशाहीची आपण माहिती घेऊ. आता लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे लोकांच्या लोककल्याणासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. याच्यामध्ये लोक काय करतात, आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देतात आणि ते प्रतिनिधी लोकांच्या वतीने काय करतात, राज्यकारभार करतात. तर त्याच्यामध्ये बघू राजकीय प्रगल्भता. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, तर त्या संरचनाच्या
आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणजे काय, तर फक्त नावापुरती लोकशाही असली नाही पाहिजे. जसं आपल्याच शेजारील देश पाकिस्तान, तिथं जर पाहिलं तर लोकशाही म्हटलं जातं, पण लोकशाही शासन पद्धती आहे असं म्हटलं जातं, पण खरं निर्णय कोण घेतं तर तिथलं लष्कर निर्णय घेतं. म्हणजे तिथं काय म्हणता येईल, लष्करी हुकुमशाही आहे. म्हणजे केवळ संरचना असून चालत नाही, खरीखुरी ती प्रत्यक्ष लोकशाही तिथं उतरली पाहिजे, तरच ती समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात मग लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा, स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. म्हणजे बघा, आपल्याकडे बघा, सर्वसामान्य व्यक्ती, आज जर आपले पंतप्रधान जर पाहिले तर म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती अगदी चहा करणाऱ्यापासून कुणीही पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. म्हणजे लोकांना थेट प्रतिनिधित्व दिलं जातं. कुठं संसदेमध्ये, राज्य विधानसभामध्ये, स्थानिक शासन संस्थेमध्ये, म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना ते पद मिळतं. तर जनतेचा सहभाग आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता आपले भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं यश आहे. आता ठराविक मुदतीनंतर म्हणजे 5 वर्षांनी निवडणुका होतात, आणि ज्या निवडणुका होतात त्या मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये. मुक्त म्हणजे काय, आता आपण आपल्या निवडणुका बघू भारतातल्या. आता तुम्ही अनुभवलं असेल, निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटप वगैरे सगळं होतं भारतासारख्या देशामध्ये. पण ज्यावेळेस आपण मतदान करायला जातो, तर मतदान करायला गेल्यानंतर तिथं आत गेल्यानंतर, मतदान करण्यासाठी आत गेल्यानंतर ते गुपित असतं मतदान. एक असा चौकोनी असा बॉक्स असतो, त्याच्या आत आपण जायचं असतं, ते कोणाला दिसत नाही. म्हणजे जरी तर काही गैरप्रकार झाले तरी तिथं गेल्यानंतर कोणाला मतदान करायचं याचा अधिकार पूर्णपणे नागरिकाला आहे. त्याच्यामुळं निवडणुका ह्या मुक्त आणि न्याय वातावरणामध्ये होतात, हेच भारतीय लोकशाहीचं यश आहे. तिथं कुणी आपल्यावर दबाव आणू शकत नाही. लोकसंख्या व विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही आव्हानात्मक बाब आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकामुळे आता भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झालेली आहे, आणि त्याच्यामुळं निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार आता भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे. आता आज काय झालेलं आहे, भारतामध्ये बरेच जण निवडणुका लढवताना ते आपल्या जनतेच्या समस्या ओळखून त्याबाबत मग आपले मत मांडून लोकांकडून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि लोक मग विचार करतात. ज्यांचे विचार जो प्रतिनिधी असेल, निवडणुकीला उभा राहिलेला असेल, ज्याचे विचार किंवा तो जनतेच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण करणार आहेत हे लोकांना पटतं, त्याला लोक काय करतात, मतदान करतात. पर्याय भरपूर असतात. त्यानंतर पुढचा बघू आपण पॉईंट, मताधिकार. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो सुरुवातीला किती होता, तो 21 वर्ष होता, आणि नंतर मग हळूहळू हे आणखी व्यापक करत मतदाराचं वय जे होतं ते 21 वर्षावरून 18 वर्ष इथपर्यंत आणलं. म्हणजे ज्यावेळेस निवडणुका म्हणजे 1950 नंतर 51मध्ये पहिल्या निवडणुका भारतात झालेल्या होत्या, तर अगोदर सुरुवातीला वय होतं किती, 21 वर्ष, आणि नंतर किती वय केलं, 18 वर्ष केलं. आणि त्याच्यामुळं काय झालं, स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झालं. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारत किंवा भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.
जे वय कमी केल्यामुळं लोकांना जे आहे त्यांना राजकीय अवकाश प्राप्त झाला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतातील लोकशाही ओळखली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. आणि मग एवढी मतदारांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळं या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळं राजकीय पक्ष जे आहेत ते स्थापन झाले आणि ते सत्तेच्या स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूप त्यामुळे बदलले आहे आणि लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. बघा, भारतामध्ये जर पाहिलं तर भरपूर पक्ष तुम्हाला दिसतील. पक्षपद्धतीचे प्रकार आहेत. एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. एक पक्ष म्हणजे काय? ज्या देशात एकच पक्ष प्रभावी असतो. द्विपक्ष म्हणजे काय? ज्या देशामध्ये दोन पक्ष प्रभावी असतात, आलटून पालटून सत्ता घेतात. आणि ज्या देशामध्ये बरेच पक्ष असतात, खूप पक्ष असतात, तिथे बहुपक्ष पद्धती म्हणतात. आपल्याकडे भरपूर पक्ष आहेत. आता आपल्याला माहीत असलेले बघू आपण. जसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भाजप, भारतीय जनता पक्ष, त्यानंतर आपलं राष्ट्रवादी पक्ष असेल, त्यानंतर बहुजन समाज पक्ष असेल, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी असेल. हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे मोठे पक्ष आहेत आणि छोटे छोटे तर असे भरपूर आहेत. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये अनेक पक्ष हे जे आहेत सत्तेच्या स्पर्धेत उतरताना दिसतात. आता पुढचा पॉईंट बघू आपण, लोकशाहीचे विकेंद्रीकरण. आता लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? आता इथं गाळेल जागा पडते बरं का. बघू आपण, सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. आता इथं गाळेल जागा काय पडते? टिंबचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या वापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला जनतेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. आता सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? आता भारत देश जर पाहिला क्षेत्रफळाच्या बाबतीने मोठा, लोकसंख्येच्या बाबतीतही मोठा. मग राज्यकारभार करायचा म्हणला आणि समजा फक्त दिल्लीमध्ये शासन ठेवलं तर भारतातल्या सर्व भागाकडे म्हणजे दिल्लीमध्ये शासन आहे आपलं, तर त्यांना लक्ष द्यायला जमेल का? प्रत्येक भागाचे त्यांना प्रश्न सोडवता येतील का? तर नाही येणार सोडवता, कारण भारत देश मोठा आहे. मग मग हे प्रश्न आणि स्थानिक लोक पाहिजेत प्रश्न सोडवण्यासाठी. आता दिल्लीमध्ये बसून काय करणार आहे, कोणत्या भागाचे काय प्रश्न आहेत? मग त्यासाठी काय केलेलं आहे? सत्तेचं किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं आहे. कसं केलं आहे? तर आपण जर पाहिलं तर केंद्रामध्ये संसद जी आहे त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, त्यानंतर राज्यामध्ये आलं तर विधानसभा आणि विधान परिषद, मग तिथं आमदार असतात, केंद्रामध्ये खासदार असतात. त्यानंतर पुढं जर तालुक्याच्या ठिकाणी आलं तर मग तालुक्याच्या ठिकाणी मग जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समिती, जर शहर असेल शहराच्या ठिकाणी महानगरपालिका. असं काय केलेलं आहे? सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. कशासाठी? की काम सुरळीत पार पाडली जावेत यासाठी आणि त्याचबरोबर लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा यासाठी. आणि त्याच्यामुळं बघा, लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना त्यासाठी पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे संविधानातील मार्गदर्शक तत्त्व जे आहे त्याच्यामध्ये आहे. आणि त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. आणि या दुरुस्तीनुसार स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, या नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, यांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारामध्ये खूप मोठी वाढ झाली. म्हणजे त्यांना अधिकार देण्यात आले. आता आपल्या भागाचे प्रश्न आपल्या भागातील लोकांनाच समजतात आणि त्याच्यामुळे हे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहेत. आता खालचं बघू आपण, खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? आता राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.
आता महिलांचं जर पाहिलं, महिलांसाठी जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य असेल आणि इतर काही राज्य आहेत की त्यांनी स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. आणि हे संविधानानुसार जर पाहिलं केंद्रात तर 33% जागा राखीव आहेत. तर म्हणजे महिलांनी देखील पुढं जावं, त्यांचा देखील विकास घडून यावा यासाठी राखीव जागा त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. तर दुर्बल घटक आहेत त्यालासुद्धा सत्तेत येता यावं यासाठी त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. आता केंद्र निवडणूक आयोग असतो, पुढं पाहणार आहे आपण थोडीशी माहिती निवडणूक आयोगाची. निवडणूक आयोग काय करतो तर निवडणुका पार पाडण्याचं काम करतो. त्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम करतो, राजकीय पक्षांना चिन्ह देण्याचं काम करतो. ही निवडणूक आयोगाची कामे आहेत. त्यानंतर मतदार याद्या जाहीर करतो, पाहणार आहे पुढं आपण. तर हे राज्य काम सोपं जावं यासाठी केंद्र आणि नंतर राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतर संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टाची भर पडली. आता ते सुधारणा केल्या आणि त्याच्यामुळं वाढ झाली. त्या 2 परिशिष्ट आहेत ते सुधारणा काय केलेल्या आहेत ते दिलेलं आहेत आणि त्याच्यामुळे ती भर पडलेली आहे. आता आपण महत्त्वाच्या पॉईंटकडे वळू आपण. माहितीचा अधिकार RTI 2005 राईट टू इन्फॉर्मेशन. आता काय हा माहितीचा अधिकार तर लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सदृढ होत जाते. म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यामध्ये जर अंतर कमी आणि संवाद जास्त असेल तर लोकशाही सदृढ होत जाते. त्यासाठी आपल्याला माहितीचा अधिकार RTI 2005ला देण्यात आलेला आहे. मग त्यासाठी त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी म्हणजे शासन आणि लोकांमधील किंवा नागरिकांमधील परस्पर विश्वास वाढण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता समजा शासन काय करते याची माहिती नागरिकांना माहीत असणं फार गरजेचं आहे. आता 2005 पूर्वी जर विचार केला तर शासन काय करते याची काहीच माहिती नसायची. मग समजा एखादं आपण म्हणणं किंवा आपल्या भागातील समस्या आपण जर समजा ग्रामीण भागात आपण राहतोय तर आपण किंवा तालुक्याच्या ठिकाणी तर नगरपालिकेमध्ये जर गेलो आपण आपली समस्या घेऊन, उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण की आपल्या भागामध्ये रस्त्याची सोय नाही आहे, गटारीची सोय नाही आहे. आपण जर गेलो 2005 पूर्वी घेऊ आपण, तर तिथं गेल्यानंतर आपण जर आपली समस्या मांडली किंवा ही सोडवली गेली पाहिजे का नाही सोडवली गेली, आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे, तर अगोदर लोकांना आहे ना बोलूनच दिलं जात नसायचं. काही पण अडचणी सांगितल्या जायच्या की वरून निधीच नाही आलेला किंवा अनेक अशी बरीच कारणं सांगितली जायची की जेणेकरून नागरिकांचा आवाज दाबला जायचा. पण माहितीच्या अधिकारामुळं काय झाले की कोणत्या भागासाठी कोणत्या कामासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे ही सर्व माहितीच्या अधिकारानुसार आपल्याला मिळते. आणि त्याच्यामुळं आपण ती सर्व माहिती कोणत्याही बाबतीत आपल्याला म्हणजे तिथं जायचं असेल, नगरपालिका असेल किंवा एखादा आपल्या भागातला आमदार असेल त्याच्याकडे जायचं असेल आपल्या समस्या बाबतीत, तर अगोदर आपण सर्व माहिती काढून मग त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. आणि जर तो चुकीचा बोलला तर तो कागदपत्रे आपण माहिती दाखवू शकतो आणि आपलं काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, नागरिक आणि शासन याच्यामध्ये संवाद वाढलेला आहे आणि पारदर्शकता आलेली आहे आणि उत्तरदायित्वसुद्धा आले शासनाकडं. ही 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना हा माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं शासनाच्या कारभारातील गोपनीयता आता कमी झालेली आहे आणि शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झालेली आहे.
आता इथं पण माहितीच्या अधिकारामध्ये काही मर्यादा आहेत. आता मर्यादा काय आहेत? समजा भारताच्या अखंडत्वाला आणि सार्वभौमत्वाला जर धोका पोहोचत असेल तर ती माहिती दिली जात नाही. आता एक उदाहरण घेऊ आपण इथं. तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, भारतामध्ये राफेल विमान दाखल झाले. आता इथं मला पण प्रश्न पडतो बघा तुम्ही. आता हे राफेल विमान जे आहे तर हे काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्येच हा राफेल विमानाचा करार झालेला होता फ्रान्ससोबत. काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये जवळजवळ 126 राफेल विमानांचा करार झालेला होता. गरज होती आपल्याला 150 विमानांची, पण 126चा झालेला होता. त्यापैकी 108 जे होते ते भारतात तयार होणार होते आणि उरलेले जे आहेत 18 ते फ्रान्समधून तयार होऊन येणार होते. आता भारत सरकारची विमान तयार करण्याची कंपनी आहे हिंदुस्तान ॲरोमॅटिक लिमिटेड. तर ती कंपनी विमान तयार करते. आता पुढं हा करार मग मोदी सरकारने चालवला आणि त्यांनी डायरेक्ट 126वरून 36 विमानांचा करार केला. आता 36 विमानांचा करार केल्यानंतर हे काँग्रेसच्या कालखंडामध्ये जे झाला 120 राफेल विमानांचा करार, त्यातले 108 भारतात तयार होणार होते. मग ते कसे तयार होणार, काय तयार होणार, त्याच्यामुळे आपले इंजिनियर लोकांना ते टेक्निक कळणार होतं की काय नेमकं कसं तयार झालं हे. पण हे 36 विमान जे आलेत, राफेल विमान अजून आले नाही भारतामध्ये, 5 दाखल झालेत. तर हा जो करार झाला यानुसार टोटली पूर्णपणे फ्रान्समध्ये तयार होणार आहेत हे विमान आणि ते येणारे. जर समजा ते बिघडले तर मग रिपेअर करण्यासाठी आपल्याला इंजिनियर तिकडून फ्रान्समधून बोलावे लागणार. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे इथं सांगायचा हेतू, हा करार झाला त्यावेळेस हे जे विमान आहे एक 1670 कोटीला बसलं आपल्याला. पण माहितीच्या अधिकारानुसार आपण संसदेमध्ये किंवा भारतीय लोकांनी किंमत विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती किंमत सांगितली जात नाही. तिथं कारण काय सांगितलं जाते की जर सांगितली आम्ही किंमत तर भारताच्या अखंडत्वाला आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचेल. आता इथं काय मला पण प्रश्न पडतो, नेमका काय धोका, कसं काय धोका पोहोचणार आहे किंमत सांगितल्यानंतर. म्हणजे माहितीचा अधिकार आला पण त्यालाही काही मर्यादा असल्यासारख्या वाटतं ते. पण लक्षात ठेवा तुम्ही की इतर काही शासनाची कामे असतील तर ती माहितीच्या अधिकारामुळे आपल्याला समजतात नेमकं काय शासनामध्ये चालू आहे. फक्त काही म्हणजे एक भारताच्या अखंडत्वाला आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचत असेल, समजा संरक्षण खातं असेल, काही संरक्षणाच्या बाबतीत काही गुपित बाबी असतील तर त्याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकत नाही. इथं एवढेच एक मर्यादा आहे. मग त्यानंतर 2000 म्हणजे त्या अगोदर 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारण्याकडे कल दिला. आपल्याकडं अगोदर आहे ना लोकांकडं एक लाभार्थी म्हणून पाहिलं जायचं, पण नंतर 2000 सालानंतर सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार आपल्याला माहितीचा अधिकार तर मिळालाच, पण शिक्षणाचा अधिकार मिळाला, हक्क मिळाला. त्यानंतर अन्न सुरक्षेचा हक्क मिळाला. मग आपल्याकडं राशन कार्ड कुपन पद्धत आहे ना, तर अन्न सुरक्षेचा हक्क मिळाला. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. त्यानंतर बघू आपण हक्कधारित दृष्टिकोन, राईट्स बेस ॲप्रोच. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकामध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. स्वातंत्र्यानंतर जे दशक 10 वर्षाचं दशक त्याच्यामध्ये अनेक सुधारणा झाल्या लोकशाहीकरण व्हावं म्हणून, पण नागरिकांकडे काय म्हणून पाहिलं जायचं, लाभार्थी म्हणून. पण गेल्या काही दशकात सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? तर बदल की लोकांना म्हणजे एक लाभार्थी म्हणून न बघता त्यांच्याकडे तो हक्कच आहे म्हणून
बघितल्यानंतर देश पुढे जाण्यास मदत होईल, अनेक सुधारणा होतील. त्यानंतर चर्चा करा, भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हास वाटते का? तर प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळवण्याचा हक्क असावाच. त्याचबरोबर सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्यांचे कोणते परिणाम होतील ना? ते मोदी सरकार आले त्यावेळेस त्यांचं धोरण होतं. आता हे दुसऱ्या याच्यामध्ये की 2022पर्यंत सगळ्यांना घरं मिळतील किंवा निवाऱ्याचा हक्क मिळेल. त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचललेली आहेत. तर त्यानुसार मग सगळ्यांना जर घरं जर मिळाले, म्हणजेच निवाऱ्याचा हक्क जर मिळाला, तर बरेच इतर प्रश्न सुटतील. तर अशा प्रकारे आपण आज लोकशाहीची माहिती घेतली. त्याच्यामध्ये राजकीय प्रगल्भता, मताधिकार, मतदानाचा काय अधिकार आहे, आणि लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि माहितीचा अधिकार याची माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्थेची आपल्याला माहिती घ्यायची. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा की भारतामध्ये सुरुवातीला मतदाराचं वय किती होतं आणि नंतर किती झालं? अगोदर 21 होतं आणि नंतर किती झालं? 18 झालं. त्यानंतर पुढचं म्हणजे टिंबटिंबचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे, तर सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर चुकीबरोबर आहे राज्यशास्त्रामध्ये आपल्याला, तर इथं चुकीबरोबर पडेल पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये आहेत. चुकीबरोबर तर हे बरोबर आहे. तर हे एवढं लक्षात ठेवा. आणि माहितीचा अधिकार कधी मिळाला आपल्याला ते एक लक्षात ठेवा. 2005 साली हा माहितीचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. चल पुढच्या तासाला आपण बाकीचं उरलेलं प्रकरण बघू.